हॅलो 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम 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 महायोग पीठे रूप पातालोचने सुख लाले होता धने विठ्ठल
Ram
झाले राम राज्या काया ओले आमासी 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 झाले राम
झाले रामराज्य का येऊ नये आम्हासी झाले रामराज्य का येऊ नये आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी बरं आहे राज्य येऊने आम्हासी धरणी धरे पीक वेळोवेळा आम्ही नवये कांडिता जेविता हे बाई दुःख कोणी डोळा दिले आपुले दिले आपुले कया गर्भवासी येणे जाणे गुंडले राम वेळोवेळा कांडिता जेविता महायोग पीठे तठे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्ति मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे
प्रभू श्रीरामचंद्रांनी या भारतवर्षामध्ये जो काही आदर्शवाद ठेवला, तो आदर्शवाद समोर ठेवून तुकोबाराय त्यांच्या अभंगामध्ये काय म्हणतायत तोच आशय आज आपण समजून घेणार आहे. विशेष म्हणजे तुकोबाराय यांच्या नावामध्ये सुद्धा एक राम आहे. त्यामुळे आपल्याला तुकोबारायांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला राम दिसतो. ज्या पद्धतीनं प्रभू श्री रामचंद्राचं रामराज्य झालं, अगदी तद्वतच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नवे नवे तर या भारताच्या भूमीमध्ये असा एक सार्वभौम राज्य प्रस्तावित करणारा राजा झाला. आणि त्यानं अगदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पदवी निभवली. आणि जसं त्या प्रभू श्रीरामचंद्राचं रामराज्य होतं, अगदी तद्वतच स्वतःच स्वराज्य निर्माण केलं आणि जगाला आदर्शवाद ठरेल अशी एक व्यवस्था या भारतवर्षामध्ये निर्माण केली. म्हणून आजचा जो अभंग आहे तो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. अगदी तद्वतच त्या प्रभू श्री रामचंद्रांकडून प्रेरणा घेऊन स्वतःचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना समर्पित आहे. त्यामुळे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय! भारत माता की जय! हिंदू धर्म की जय! तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतायत त्याचा मतिदार्थ थोडा समजून घेऊ. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरे पीक गायी ओळल्या म्हशी. अनादी कालापासून ही संस्कृती चालत आली आहे भारतवर्षामध्ये, नवे नवे संपूर्ण पृथ्वीवरती. विशेष म्हणजे हा अभंग निवडण्याचं कारण, प्रभू श्री रामचंद्र हे काही कुठल्या चित्रपटाचे नायक नाहीयेत. ते आमच्यासाठी आदर्शवाद काय आहेत, त्यांच्या कुळामधले फक्त प्रभू श्री रामचंद्रच हे महान नाहीयेत, तर त्यांच्या कुळामधले असे काही महान महान व्यक्तित्व आहेत की त्याच्यावरून त्यांच्या कुळाचा उद्धार होतो. इक्ष्वाकू कुळामध्ये रघु नावाचा राजा राज्य करतो आणि त्याच्या नावावरून त्यांच्या कुळाला रघुवंशी असं नाव पडतं. असा महान पराक्रमी राजाच्या वंशातले हे प्रभू श्री रामचंद्र. महाराजा सगर, हे महाराजा सगरच्या नावावरून इथल्या समुद्राला सागर हे नाव पडतं. असे हे महाराजा सगर आहेत. आणि महाराज दशरथ यांनी मोठमोठे यज्ञ करून जवळजवळ इंद्रप्रस्थ हालायची वेळ आलेली होती आणि त्यावेळी देवतांना मदत केलेली होती. इतके पराक्रमी असलेले हे महाराज दशरथ आणि त्यांच्या पोटी जन्म घेणारे हे प्रभू श्री रामचंद्र आहेत. त्यामुळे प्रभू श्री रामचंद्र हे कुठल्या एका छोट्याशा कथेचे नायक नाहीयेत,
तर ते प्रत्येक वेळी आमच्यासाठी आदर्शवाद आहेत. मग त्यांची रामराज्याची संकल्पना काय आहे हे तुकोबरायांना सांगायचंय की त्या प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक होतं. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनतो इतकं सामर्थ्य या प्रभू श्री रामचंद्रांच्या नावामध्ये आहे. मग आपण त्या नावाचा जप केल्यानंतर आपल्याला किती सामर्थ्य येऊ शकतं हे आपल्याला नामस्मरण केल्यानंतर आपल्याला समजू शकतं. तुकोबराय सुद्धा या अभंगामध्ये असाच आशय म्हणतात. काय म्हणतात बघा ते की धरणी धरी पीक गायी वळल्या म्हशी. म्हणजे तो भगवान श्रीकृष्ण असेल काय किंवा प्रभू श्री रामचंद्र असतील काय, जिथे जातील तिकडे नवसंजीवनी फुलवण्याचं सामर्थ्य या दोन्ही युग पुरुषांमध्ये आहे. आणि म्हणूनच या दोन्ही युग पुरुषांना प्रत्येक वेळी सनातन संस्कृतीमध्ये डोक्यावर घेऊन नाचलं जातं. आणि त्याचंच एक रूप असणारा आपला पंढरीचा पांडुरंग, त्याचं वर्णनही खूप सुंदर बऱ्याच लोकांनी करून ठेवलेलं आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, दक्षिण भारतात जा, उत्तर भारतात जा, परंतु फक्त देवाच्या पायाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येतं असं एकच पुण्यक्षेत्र या महाराष्ट्रात नव्हे तर भारतवर्षामध्ये, आणि ते दुसरं तिसरं कुसरं असून तर ते पंढरपूर आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा हाय साठावला विठुरायाचे वारकरी आहोत. याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे. कारण जगाच्या नकाशावरती जर तुम्ही कुठे बघितलं तर संस्कृतीची निर्मिती कुठे झाली असेल तर त्या चंद्रभागेच्या तीरावरती झाली असेल. कारण तो परमात्मा त्या पंढरीमध्येच राहतो, कारण तिथे त्याचा मोह झाला. इतकी सुंदर अशी नगरी आहे. आणि आपण गावाचे पाटील म्हणतो, परंतु जगाचा पाटील त्या पंढरीमध्ये बसलाय. आणि त्यामुळे आपण त्याचे पाईक आहोत, त्यामुळे आपल्याला भीती करायची काही कारण नाहीये. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं चिंतन जितकं करू आपण ते तितकंच आपल्याला प्रभू श्री रामचंद्राच्या चरणाशी जाणार आहे, तितकंच ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणाशी जाणार आहे. कृष्ण असतील काय, प्रभू श्री रामचंद्र असतील काय, किंवा परमात्मा पांडुरंग असेल काय, किंवा भगवान विष्णू असतील काय, ही सगळी रूप एकच आहेत. याच्याही पुढे जाऊन आपण लोकांनी मतभेद केलाय की आम्ही शंकराची पूजा करणारे शैवपंथी आणि विष्णूंची पूजा करणारे वैष्णवपंथी. याचं खंडन करताना एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज खूप सुंदर पद्धतीने सांगतात. काय सांगतायत बघा ते. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे,
विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. बोला. विश्वनाथ विठ्ठल सखे. एका अर्धांगी पार्वती, एका अर्धांगी पार्वती, एक रुक्मिणीचा पती, एक रुक्मिणीचा पती, एका जनार्दनी हरिहराम, एका जनार्दनी हरिहराम, एका वेलांटीचा फेरा, एका वेलांटीचा फेरा, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. काय म्हणतात बघा शांतीब्रह्म एकनाथ महाराज, एका वेलांटीचा फेरा, हरी आणि हरा, आपण भेद करणारे गुण, तो जगाची निर्मिती करतो आणि आपण फक्त मतभेद करत राहतो की आम्ही शैवपंथी, आम्ही वैष्णवपंथी. साकार सगळ्या विश्वाचं ज्याची निर्मिती ज्यानं केलेली आहे तो परमात्मा एकच आहे. आपण भेदभाव करणारे कोण. इथे अजून एक विशेष मला उल्लेख करायचा आहे की आपण एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म असं म्हणतो, परंतु सामर्थ्याची परिभाषा आम्हाला जर कोणाकडून शिकायची असेल तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या आयुष्यातला एक सुंदर प्रसंग आहे. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु होते आणि देवगिरीच्या किल्ल्याचा त्यांना कारभार सांभाळण्यासाठी दिलेला होता. आणि इस्लामी टोळधाडी ज्यावेळी या महाराष्ट्रावरती आक्रमण करून यायला लागल्या आणि त्याच वेळेस हे जनार्दन स्वामी ध्यानस्थ झालेले होते. आता या जनार्दन स्वामींना 3 शिष्य आहेत आणि त्यातले हे एका जनार्दनी आहेत, एक राम जनार्दनी आहेत. आणि आता काय करायचं की गुरुची तपश्चर्या तशी भंग कशी करू शकायची, म्हणून ह्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हातामध्ये शस्त्र धारण केलेलं आहे आणि घोड्यावरती बसून या लेंचांच्या टोळधाडीला स्वतः सडेतोड उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपण फक्त म्हणतो शांतीब्रह्म एकनाथ महाराज, परंतु वेळ प्रसंगी आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी हातामध्ये शस्त्र धारण करायलाच लागतं. म्हणूनच तुकोबराय म्हणतात, मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेद वैसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाच्या माती हानू काठी. म्हणजे जर आमच्यावर आक्रमण होत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीये. हातामध्ये शस्त्र धारण करून समोरच्याची डोकी मस्तकी फोडण्याचं सामर्थ्य सुद्धा आमच्या सनातन संस्कृतीमध्ये आम्हाला शिकवलं जातं. त्यामुळे आपल्यातला जो मतभेद आहे तो संपवून एक नवीन समताधिष्ठित व्यवस्था निर्माण करणारे ते प्रभू श्री रामचंद्र होते. ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांना आता वनवासामध्ये जायचंय आणि ते त्या शरयू नदीच्या तटावरती आलेले आहेत, तर तो नावाडी आहे, तर त्या नावाड्याला प्रभू श्री रामचंद्र अंतर्मुख होऊन म्हणतायत की मला पलीकडे घेऊन चल. पुढे जाऊन हेच प्रभू श्री रामचंद्र त्या शबरीला मिळतात. त्या शबरीकडून ती तिची उष्टी बोरे खातात आणि पुढे जाऊन ते हनुमंतरायाला भेटतात. पुढे जाऊन जटायू महाराजांना भेटतात. असं एक ना अनेक लोकांना, वेगवेगळ्या संप्रदायातल्या, वेगवेगळ्या जमातीच्या लोकांना भेटतात. आणि या सगळ्यांना एकत्र करून ज्यावेळी इथे नराधमांची टोळी येते, त्या सगळ्यांचं सामर्थ्य एकवटून प्रभू श्री रामचंद्र त्या लंकेवरती विजय मिळवतात.
आणि खऱ्या अर्थानं सामर्थ्याची परिभाषा जागवतात. आणि मग या भारतवर्षामध्ये एक असं रामराज्य येतं की जिथे कुठलीही अवकळा नाहीये. फक्त नामाचं जप केलं तरी आपल्याला ते पुण्य आपल्या पदरात पाडून घेता येतं. आणि म्हणूनच तुकोबराय दुसऱ्या चरणात खूप सुंदर पद्धतीने म्हणतात, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये. आता ओविये शब्द आलाय, आपण सगळी मंडळी सांसारिक मोहमायेत अडकलेलो आहे. या मोहमायेत अडकून सुद्धा परमार्थ करता येतो याची खूप सुंदर सुंदर उदाहरणं आपल्या समोर आहेत. साक्षात जगद्गुरु तुकोबाराय महाराज घर सांभाळत सांभाळत परमार्थ करतात. कामामध्ये काम काय म्हणा राम राम जाईल सुख होईल सुखाचे कामामध्ये काम. कामामध्ये काम काय म्हणा राम राम जाईल भजन सुख होईल दुःखाचे जाईल भजन सुख होईल दुःखाचे. परमार्थामध्येच राहून सुद्धा त्या परब्रह्माची प्रचिती आपल्याला घेता येते. अशी खूप सुंदर सुंदर उदाहरणं आपल्या समोर आहेत. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. पूर्वीच्या काळी आमच्या माई माऊली जात्यावरती बसायच्या आणि ओव्या गायच्या. ती परंपरा आता मोडकळीस आली. आता कुणाच्याही घरामध्ये आपल्याला ती जात दिसत नाही. घरोघरी आता आटाचक्की सगळ्यांच्या आलेले आहेत. त्यामुळं महिला वर्गाचं थोडंसं दुःख कमी झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जो रस आहे तो खरंच सुंदर आहे. आणि या परमार्थामध्ये राहून जनाबाईंनी जो काही परमात्म्याशी संवाद साधलेला आहे तो खूप सुंदर आहे. जनाबाई म्हणते, सुंदर माझे जाते ग फिरली कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये मा विठला. ओव्या गाऊ कौतुके सुंदर माझे जाते ग सुंदर माझे जाते ग लावून पाठी मोठे ग तू ये रे मा विठला. लावून पाठी मोठे ग तू ये रे मा. तो चित्रा सासवानी सासरा तो चित्रा. असा परमार्थ जागवता येतो. आणि जनाबाई ज्यावेळी त्या जात्यावरती ओव्या म्हणते त्यावेळी तो साक्षात परमात्मा तिच्या बरोबर संवाद करायला येतोय. हे संसारात राहून जे सुख त्या जनाबाईला मिळालं ते आपल्याला मिळत नाही. कारण आपण त्या परमात्म्याप्रती तेवढी आत्मीयताच ठेवत नाही. त्यामुळं आपल्या मनामध्ये पहिल्यांदा त्या परमात्म्याचं चिंतन करणं खरंच गरजेचं आहे. नामाचा फक्त गजर केला तरी या कलियुगामध्ये संपूर्ण दोषांचा नाश होतो. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर मांडता येतील.
भक्त प्रल्हादाचं एक सुंदर उदाहरण आहे की नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की तो परमात्मा स्वतः इथे येऊन स्वतःच्या भक्तांची सगळ्या मनोकामना पूर्ण करतो, त्यांचं रक्षण करण्यासाठी तो कटिबद्ध असतो. हिरण्यकश्यपू ज्यावेळी उन्मादलेला होता त्यावेळी या भक्त प्रल्हादानं त्याच्याच पोटी जन्म घेतला. कारण परमात्म्याची लीला पण बघा की तुझ्याच गर्वी मी तुझा नाश करणार आहे, तुझाच अंश तुझ्याच पतनाचं कारण बनेल असं सांगून परमात्म्यानं तो नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे. आणि त्या दरबारामध्ये हा हिरण्यकश्यपू विचारतोय त्या भक्त प्रल्हादाला की तू म्हणतोयस की तुझा तो नारायण आहे तो सगळीकडे आहे, या समोरच्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? त्यावेळी तो भक्त प्रल्हाद म्हणतोय की या समोरच्या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे. आणि त्यावेळी तो हिरण्यकश्यपू त्या खांबावरती लाद घालतोय आणि त्यावेळी तो 11 विक्रा स्वरूप घेऊन परमात्मा त्या नरसिंहाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर प्रकट होतो आणि त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असतो. इतकी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. सावित्री ज्यावेळी तिच्या पतीचा प्राण गेलेला असतो तर यमराजाला सुद्धा झुकावं लागतं, इतकं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणूनच नामस्मरण आपण केलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण काही ना काही कारण सांगून या गोष्टी टाळत असतो. आता आपण घरामध्ये प्रत्येक वेळी संध्याकाळच्या वेळी बऱ्याच मालिका वगैरे लागतात, त्याच्यामध्ये आपला बराच वेळ आपण घालवत असतो. पण परमात्म्याचं चिंतन करताना आपण किती वेळ काढतो याचंही चिंतन होणं गरजेचं आहे. आता ह्या नामस्मरणामध्ये काय ताकद आहे? हे सगळं मोहमाया आपल्या बाजूला सगळी बायका पोरं कोणी कोणी नाहीये. हा देह सुद्धा नश्वर आहे, हा सुद्धा जाणार आहे, राहणार फक्त आत्माच आहे. आणि त्यामुळं त्या आत्म्याच्या चिंतनानं स्वतःचं शुद्धीकरण करायचंय, ते फक्त परमात्म्याच्या नामस्मरणानंच होऊ शकतं. आणि म्हणूनच बऱ्याच मंडळींनी नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. त्या नामस्मरणानं किती शक्ती सामर्थ्याचं प्रतीक आपल्या समोर येतं बघा. मगाच्या प्रवचनामध्ये महाराजांनी आम्हाला एक दृष्टांत सांगितला की ज्ञानोबा ध्यानस्थ झालेले आहेत आणि समोरनं सच्चिदानंद बाबांची ती प्रेत यात्रा निघालेली आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी त्याच्या बरोबर निघालेली आहेत. आणि त्यावेळी त्या माऊलींना बघून त्या माऊलीनं ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि हातातल्या बांगड्या वाजल्या आणि म्हणून तिला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला. आता माऊलींच्या तोंडातून शब्द आलाय तो तर खोटा ठरणार नाही. पटकन उठून ते सच्चिदानंद बाबा त्या प्रेतावरती उठून बसलेले आहेत आणि पुढे जाऊन हे सच्चिदानंद बाबांनीच ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं ज्ञानदेवीचं लेखन केलेलं आहे. इतकं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे. आणि एका मृत अवस्थेत असलेल्या जीवाला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये, या परमात्म्याच्या चिंतनामध्ये. म्हणून प्रत्येक वेळी नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हे सगळं नश्वर मायाजग आहे, हे सोडून आपण परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार. मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर ती इथे पोर. तू म्हणशील बायका पोर ती तुझ्याच माग पोर.
बेल्यावरती थोडतील कापड तुझ्याच माथ्यावर बेल्यावरती थोडतील कापड तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला रडतोस गाई गाई या संसारापायी या संसारापायी या संसारापायी या संसारापायी हे सगळं मोहमय आहे. तुम्ही गेल्यानंतर तुमची बायका पोरच तुम्हाला नाव ठेवणार आहे की आमच्या बापाने आमच्यासाठी काय करून ठेवलं नाही, आमच्या आईनं पण आमच्यासाठी काय करून ठेवलं नाही. त्यामुळे आपल्या आत्म्याचं चिंतन करत असताना परमात्म्याचं नामस्मरण केलं तर खऱ्या अर्थानं आपण पूर्णत्वास जाऊ शकतो. नाहीतर आपण इथेच अडकत बसणार आहे. आपल्याला मोक्षाची प्राप्ती कधीच होणार नाही. परत परत इथेच या दुःखावस्था असलेल्या जन्मामध्ये आपण येणार आहे. इथल्याच त्या अवस्थेमध्ये आपण अडकून पडणार आहे. त्यामुळं तुकोबाराय असं म्हणतायत की राम नामाच्या एका एका शब्दानं जर वाल्या गोळ्याचा वाल्मिकी होऊ शकत असेल तर आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं किती उच्चतम होऊ शकतात. त्यामुळे तुकोबाराय या राम नामाच्या महात्म्याचं महत्व सांगतात. पुढेही जाऊन प्रभू श्री रामचंद्रांनी आम्हाला काय सुख दिलंय हे शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. या सगळ्या वेड्यामधून आपण ज्यावेळी सुटू त्यावेळी आपलं खऱ्या अर्थानं पतन थांबणार आहे. तर हा देह नश्वर आहे. प्रत्येक वेळी आपण या देहाची चोचले पुरवत असतो. काहीतरी चमचमीत खायला पाहिजे, सगळं मस्त मस्त पाहिजे. पण याच्या पलीकडे जाऊन आपल्या अंतरात्म्यासाठी काही चांगलं आहे हे आपण कधीही विचार करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. प्रत्येक वेळी आम्ही प्रभू श्री रामचंद्राचं चिंतन करत असतो आणि त्या चिंतनातनं आमच्या आत्म्याची शुद्धी होत असते. म्हणून त्या प्रभू श्री रामचंद्राचं थोडंसं चिंतन करूया आणि आजचा जो सोहळा आहे त्याला अजून रंगत आणूया. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम श्रीराम जय राम नादा दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम परब्रह्माच आहे राम श्रीराम जय राम जय राम परब्रह्माच आहे राम श्रीराम जय राम जय राम अयोध्यापती राजा राम श्रीराम जय राम दशरथ नंदन रघुवीर राम श्रीराम जय जय राम पत्नी परायण राजा राम जय जय राम अयोध्यापती राजा राम श्रीराम जय राम जय जय राम हनुमंताच्या ठाई राम हनुमंताच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम रघुपति राघव राजा राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम या भूतलावरती हा एकच मोक्षाचा मार्ग आहे आणि तोच अवलंबला तर आपलं आयुष्य सुंदर होणार आहे. मुखे नाम हाती मोक्ष 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 मुखे नाम हाती मोक्ष
प्रभू श्री रामचंद्राचं चिंतन झालं तर माझ्या हृदयात मी ज्यांना प्रभू श्री रामचंद्र म्हणूनच पूजतो त्यांची प्रतिमा ही आतमध्ये मंदिरामध्ये पूजलेली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आता एक गुणगान करणार आहे. जसे प्रभू श्री रामचंद्र, जसा भगवान श्रीकृष्ण, जसा परशुराम भगवान, अगदी तद्वतच आमच्यासाठी छत्रपती शिवराय. हे का, त्याची उकल पण आज सांगणार आहे मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर इथल्या संस्कृतीचं खंडन कसं झालं असतं. ही अभिमानानं मिरवणारे आपण अभिर गुरालाची संस्कृती आहे ती कुठेतरी रसातळाला गेली असती. आणि म्हणूनच समकालातला एक कवी म्हणतो की शिवाजीनं होते तो सुन्नत होत सबकी. आपल्या सगळ्यांची सुनता झाली असती, आपल्याला सगळ्यांना पुरुष मंडळींना मिशा काढून बसावं लागलं असतं आणि या सगळ्या माई भगिनींना त्या बुरख्यामध्ये बसला लागलं असतं. कुंकुवाला इठाव म्हणी आहे. हे सामर्थ्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणून सगळ्या इथल्या मंडळींना माझं कळकळीचं विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या देवी देवतांना पूजता अगदी तद्वतच त्या छत्रपती शिवरायाला सुद्धा पूजलं पाहिजे तुम्ही, कारण त्याच्यामुळं आपलं अस्तित्व आज टिकून आहे. कवी भूषणाची वाणी किती सुंदर आहे बघा,
की छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण कार्य 4-5 ओळीमध्ये त्यानं सांगितलेलं आहे. तो काय म्हणतोय बघा, वेद राखे विदित पुराण पर सिद्ध राखो राम नाम राखेवादी रसन सुधारमे. वेद राखे विदित पुराण पर सिद्ध राखो राम नाम राखेवादी रसन सुधारमे. हिंदुओं की छोटी रोटी राखी ऐसी पायन की कांधे में जनीव राखे माला राखे घर में. मिडी राखे मुगल मरोरी राखे पातशाह बेरी पिसी राखे वर दान राखे कर में. राजन की हद राखे तेगबल शिवराय देव राखे देवल स्वधर्म राखे घर में. देव राखे देवल स्वधर्म राखे घर में. वेदांचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. या मंदिरांचं रक्षण शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि या मंदिरात बसणाऱ्या प्रत्येक परमात्म्याचं, प्रत्येक देवतेचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून तो पुढे म्हणतोय की शिवाजीनं होते तो सुन्नत होत सबकी. इतकं महान कार्य त्या महान राजाचं आहे. पण याच्याही आधी या महान राजाला घडवणारी जी कोण माऊली आहे ना, ती साधी सुधी नाहीये. ती त्या भगवतीचं स्वरूप आहे. त्या भगवतीला पहिल्यांदा नमन करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात असेच येत नाही. त्यासाठी आधी जिजाबाई जन्माला यावं लागते. जिजाबाई आपल्या घरात जन्माला आली तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. शहाजीराजे जन्माला आले आपल्या घरामध्ये तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. तर या जिजाबाईचं महत्व आहे ते फक्त 4 शब्दात सांगतो. जी म्हणजे जिच्यामध्ये जिवंतपण आहे, जा म्हणजे जिच्यामध्ये जाणतेपण आहे, बा म्हणजे जिच्यामध्ये बाणेदारपण आहे, आणि ई म्हणजे जिच्यामध्ये ईश्वर अर्पण बुद्धी आहे. या चतुर्सूत्रीचा संगम जिथे होतो तिथे जिजाबाई जन्माला येते. आणि तिथे निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी स्वप्न उतरवण्यासाठी सत्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याची अख्खी हयात घातली. विशेष म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू श्री रामचंद्राचे निस्सिम भक्त आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्याचा पुरावा कुठे द्याल तुम्ही? स्वतःच्या दुसऱ्या मुलाचं नाव हे रामराजे ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण त्या प्रभू श्री रामचंद्रांप्रती त्यांची ती भावना होती की माझ्या पोटी प्रभू श्री रामचंद्राचा अंश जन्माला आलाय आणि तो इथल्या स्वराज्याचं जतन करेल. आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचं चिंतन करणाऱ्या समर्थांना सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रभू श्री राम दिसतात, भगवान श्रीकृष्ण दिसतात. आणि म्हणूनच समर्थपणे हे समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतायत, इथल्या धर्माला अवकळा प्राप्त झालेली आहे, इथल्या सनातन संस्कृतीला गळती लागलेली आहे, इथल्या मंदिरांचा विध्वंस व्हायला लागलेला आहे. याचं पुनर्निर्माण करायचं असेल, संस्कृतीचं जतन करायचं असेल तर तुम्हाला हातामध्ये शस्त्र धारण करणं गरजेचं आहे. ते असं म्हणतात, धर्मासाठी झुंजावे झुंजणी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तुके कुत्ते मारोणी घालावे परिते, देवदास पावती फत्ते यदरती संशय नाही, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी, मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. म्हणजे स्वतः तुम्ही देव आहात असं समजा, देव मस्तकी धारण करा, अवघा हलकल्लोळ करा आणि मुळूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. धर्माची संस्थापना कोण करतं? तो प्रभू श्री रामचंद्र, तो भगवान श्रीकृष्ण. त्या गुणकृत झालेल्या अर्जुनाला सांगतोय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यं सुजाम्यहम
परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे धर्माची अवकळा व्हायला लागली तर मी प्रत्येक वेळी येणार आहे आणि इथल्या संस्कृतीचं खंडन करणाऱ्या लोकांचा विध्वंस करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येणार आहे. धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन इतिहास जमा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराय इथे पण तेच सांगतात, बीज वाढवावे नाम. याच्या पुढची जी वाक्य आहेत ती खूप समर्पक आहेत. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण पिढे. हातामध्ये तीक्ष्ण उत्तरे असली पाहिजे. जर तुमच्यावरती कोण येऊन बडेजाव करायला लागला तर गप्प बसून न राहता तीक्ष्ण उत्तरे हातामध्ये शस्त्र धारण करूनच त्यांना उत्तर द्यायचंय. आता तुम्ही बघत असाल भारतवर्षामध्ये खूप भयावह परिस्थिती चालू आहे. पाखंडी लोकांनी किती उच्छाद मांडलेला आहे. आत्ताच एक अशोक खराताचं प्रकरण आपण सगळ्यांनी बघतोय. किती मूर्ख समाज आहे आपला विचार करा. लुबाडणाऱ्या लोकांच्या घशामध्ये जाऊन स्वतः अडकून पडतोय. मगाशी एक महाराजांनी अजून एक दृष्टांत दिला. भुंग्याचं सामर्थ्य हे अशा मोठ्या झाडाला पोखरण्याचं असतं, परंतु त्या फुलाच्या सुगंधामध्ये तो इतका अडकत जातो की त्या साध्या फुलाच्या पाकळीला त्याला भेदता येत नाही. आणि असा मूर्ख आणि मूढ असलेला आपला समाज आहे. त्यामुळे त्याला जागा करण्यासाठी धर्माचं पालन करणं खरंच गरजेचं आहे. आपल्या मुलींना पोरांना खऱ्या अर्थानं संस्कृतीचं बाळकडू पाजणं खरंच गरजेचं आहे. आणि तरच अशी जिजाबाई जन्माला येईल, असा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईल आणि इथे परत एकदा धर्माची स्थापना होईल. कारण समर्थ पुढे असंही म्हणतात, धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे, तर पुढे होणार देणे ईश्वराचे, हेच देणे ईश्वराचे. जेव्हा जेव्हा धर्माला अवकळा प्राप्त होते, जो कोणी इथल्या धर्माना वागतो, धर्माच्या संस्कृतीचं आचरण करतो, तो देवाचाच अवतार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी प्रभू श्री रामचंद्राप्रमाणेच आहे, भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच आहे. कविभूषणाची वाणी इथे थांबत नाही. तो असं म्हणतो, दारुण सुदत्त हिरण्यकुश बिदरे बेको भय नरसिंह रूप तेज विकरार है, भूषण भनत भयो रावण कुमारी बेको रामचंद्र भयो रघुकुल सरदार है, कंस के कुटिल बल पंचनी बिदरे बेको भय यदुराई वसु देवक कुमार है, पृथ्वी पुरुत साहिक सुपुत शिवराज म्लेंछन कुमारी बेको 13 अवतार है, म्लेंछन कुमारी बेको 13 अवतार है. म्हणजे हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी जसं नरसिंहाने अवतार घेतला, त्या क्रूर कर्मी पातकी अशा रावणाला मारण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी जन्म घेतला. त्या उन्मादलेल्या कंसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला. अगदी तद्वतच इथला लांडक्या आणि म्लेंछांचं मर्दन करण्यासाठी शहाजीचा पुत्र शिवाजीनं जन्म घेतलाय, असं कविभूषण म्हणतो.
इतकं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या अंगी बाळगलेलं होतं. आहे तू कमाने धर्म नव्हता पावणे आहे तू कमाने धर्म नव्हता पावणे आहे तू कमाने धर्म नव्हता पावणे आहे तू कमाने धर्म हे सामर्थ्य त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हे सामर्थ्य त्या प्रभू श्री रामचंद्रांचं आहे. हे सामर्थ्य त्या भगवान श्रीकृष्णाचं आहे. कारण श्रीकृष्णाच्या चरित्राचा तंतोतंत अभ्यास करणार दुसरं चरित्र भारतामध्ये एकच आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. कधी कुणाला कसा झुलवायचा, कधी कुणाला खोटं बोलायचं, कधी कुणाला जेरीस आणून शेवटी अशा गर्दतेत अडकवायचं आणि मग त्याचा कोतळा फाडायचा आणि धर्माची पुन्हा स्थापना करायची. अफजल खानासारखी असंख्य आक्रमण या भारत देशावरती नव्हे महाराष्ट्रावरती सुद्धा झाली. तो काय म्हणतोय बघा, सल्तनतों ने बेचिराग कर दिया मुल्क दख्खन को, सल्तनतों ने बेचिराग कर दिया मुल्क दख्खन को, मंदिर तोड़े मूर्तियां तोड़ी, अब तो सुनो एक ही नारा गूंज रहा हर कानों में, दीनदार बुत शिकन दीनदार कुफ्र शिकन. माताओं को घर से जब बाहर निकलना मुश्किल होता जाता है तब धर्म का उत्थान होने के लिए एक मराठा जन्म लेता है. प्रचंड रक्तपात है मराठों के ललाट पे, झुकते नहीं कभी, जीते हो जी जान से, जंग का मैदान है रुद्र सा आह्वान है, म्लेंच को चीरते स्वराज का निर्माण है, म्लेंच को चीरते स्वराज का निर्माण है. तो अफजल खान स्वतःला काय म्हणतोय, दीनदार बुत शिकन दीनदार कुफ्र शिकन. अभिमानाने बिरुदावली लावतोय तो की इथल्या मंदिरांचा विध्वंस करणारा असा मी दीनदार बुत शिकन आहे, इथल्या मूर्तींचं खंडन करणारा असा मी कुफ्र शिकन आहे. भारताच्या संस्कृतीचं खंडन इतक्या भयानक पद्धतीने झालेलं आहे की आपल्या मंदिरातल्या शिवलिंगाची विटंबना करावी म्हणून त्या शिवलिंगाची खंडन करायची आणि त्यांच्या कुठल्याही मस्जिदीच्या समोर त्या लोकांनी ते तुडवावी शिवलिंग म्हणून तिथे ठेवली जायची. आणि आपल्या संस्कृतीचं पूर्ण समूळ खंडन करण्यासाठी या लोकांनी प्रत्येक वेळी पायामुळे टाकलेले अजूनही होतं. एक खूप भयावह विषय आहे तो आम्ही प्रत्येक वेळी मांडत असतो. लव्ह जिहाद सारखा आपल्या छोट्या छोट्या पोरींना हेरलं जातं आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्यावरती अत्याचार केले जातात. आत्ताच 2 दिवसापूर्वी बारामतीतली घटना आहे. आपल्या छोट्या छोट्या पोरींना आपण जर धर्माचं शिक्षण दिलं, संस्कृतीचं शिक्षण दिलं तर आपल्या पोरी अशा वाकड्या मार्गाला जाणार नाहीत. त्यामुळं आपली संस्कृती जपायची असेल तर आपल्या पोरींना पहिल्यांदा धर्माचं शिक्षण देणं गरजेचं आहे. नाहीतर ही लांडके बसलेलेच आहेत आपल्या आया बहिणींची लक्तर तोडण्यासाठी. आणि अशा लक्तर तोडणाऱ्या लोकांचं खंडन छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलेलं आहे. आणि चारित्र्य संपन्नता काय असते ती दाखवलेली आहे. म्हणजे बघा, जर आमच्या आया बहिणीकडे जर कोण वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्याचा चौरंगा करायचा, हातपाय कलम करायचे, मारायचं पण नाही त्याला.
आणि किड्या मुंग्यांनी खायची म्हणून त्याला चौकात आणून ठेवायचा. आणि प्रत्येकानं बघितलं पाहिजे ते चित्र, की जर आपण कुठल्या स्त्री बरोबर बदंबल केला तर आपली सुद्धा अवस्था याच्यासारखी होणार आहे. म्हणून उघड्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, उघड्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. म्हणून आनंदानं गातो शिवराया तुझं गाणं, आनंदानं गातो शिवराया तुझं गाणं, आनंदानं गातो शिवराया तुझं गाणं, आनंदानं गातो शिवराया तुझं गाणं. म्हणजे ही चारित्र्य संपन्नता कुठून येते तर ते प्रभू श्री रामचंद्राच्या चरित्रातून येते. एक पत्नी एक वचनी असा असणारा प्रभू श्री रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात साठवलेला आहे. आणि आमच्या या बहिणींवरती असा अत्याचार होत असेल तर आम्ही सहजासहजी शांत बसणार नाही. हातामध्ये शस्त्र धारण करून वेळ प्रसंगी आमच्या या बहिणींना सुद्धा शस्त्र देण्यासाठी आम्ही प्रवृत्त करू. आणि असं करूनच आमच्या संस्कृतीचं जतन होऊ शकतं. कारण दुसरा समाज आहे तो खूप तयारीने उतरलेला आहे मैदानामध्ये. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या संस्कृतीची पाळमुळं रोवून ठेवायची असतील तर आपल्याला तुकोबराय जगले पाहिजेत, ज्ञानोबराय जगले पाहिजेत. आणि त्यांच्याच पायावरती चालणारे छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजेत, छत्रपती संभाजी महाराज जगले पाहिजेत. आणि तरच इथल्या संस्कृतीचं जतन होऊ शकतं. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण आपल्या नव्या पिढीला काहीतरी सांगतोय त्याची कारणही देत चला. कारण आजची नवी पिढी हा ठीक आहे करतो आम्ही असं म्हणून तुम्हाला डावलून जाणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना लागलेलं ते चेटूक आहे ते खूप भयानक आहे. आणि ते अजून भविष्यात भयानक होणार आहे. की एक प्रसंग माझ्यासमोर मला आला म्हणून तुमच्याला सांगतो. इथे 2 वर्षाचा मुलगा आहे माझ्या मित्राचा. समोर ते गाणं लावल्याशिवाय तो जेवतच नाही. म्हणजे इतकी भयानक अवस्था आहे की त्या मुलाला ते गाणं लावलं नाही तर तो जेवतच नाही. म्हणजे इतकं त्या आमिष दाखवलेलं आहे आपण त्या शेटकाचं त्याला, तर ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आणि तुम्हीच जर ते घेऊन बसला तर पोरग येऊन तुमच्या बाजूला बसणार. आणि म्हणूनच अशी चेटूक वृत्तीची जी काही सामग्री आहे ती जरा आपल्या नव्या पिढीपासून 4 हात लांब ठेवायची. काही होत नाही, आपण जगाच्या मागे राहत नाही, काही नाही. आणि अलीकडे तर असा युक्तिवाद केला जातो की मराठी बोलला म्हणून तुम्ही पिछड्या वर्गाचे किंवा तुम्ही मागासलेले वगैरे आहेत. परंतु ह्या मराठीचं सामर्थ्य साधं सुद्धा नाहीये. त्या ज्ञानोबरायांनी ज्ञानदेवीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, माझ्या मराठीची किती बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके. म्हणजे अमृताची आणि माझ्या मराठी भाषेची जर पैज लावली तर त्याच्यामध्ये माझी मराठी भाषा जिंकेल. इतकं सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. त्यामुळं अभिमानानं आपण मराठी बोलायला शिकलं पाहिजे. सरकार आता काही योजना राबवते. मुंबई सारख्या शहरामध्ये मराठी वाचता येत नाही मुलांना 10वीला गेलं तरी. ही आपली भयानक परिस्थिती आहे. आपलीच भाषा आपल्याला अवगत नसेल तर परकीय येऊन आपल्या उरावरती बसतील. हे का सांगतोय मी? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी इथली लोप पावत चाललेली जी मराठी प्राकृतिक मराठी भाषा आहे तिचं संवर्धन करण्यासाठी काम केलेलं आहे. समकालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे काही परकीय आक्रमक होती त्याच्यामध्ये फिरंग्यांमध्ये इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज हे होतेच. हबशी, सिद्धी, मोगल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह अशी अगणित शत्रू मंडळी आपल्या आजूबाजूला होती. आणि त्या मंडळींनी काय केलेलं, आपल्या प्राकृतिक भाषेमध्ये स्वतःचे शब्द घुसडलेले होते आणि त्यामुळं आपली भाषा अशुद्ध झालेली होती. आणि त्या भाषेच्या शुद्धीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं त्यावेळी. आणि म्हणूनच त्यावेळी त्यांनी तिथे राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. इतकी सामर्थ्यवान मराठी भाषा ही लोप पावता नये
आणि ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे आमची मराठी भाषा ही अमृताहूनही गोड आहे आणि म्हणून त्या भाषेचं संवर्धन करण्याचं महत्वाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यासाठी द्यावे तेवढे त्यांना धन्यवाद खूप कमी आहेत. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या स्तरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी कामं केलेली आहेत. म्हणून मला या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कधी कधी राम दिसतो, कधी कधी तो यशोदा माईचा घनश्याम दिसतो. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना त्यांच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिमा बघतो, भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा बघतो. कारण हे शिवराय नसते तर मगाशी म्हटल्याप्रमाणे इथला गंध काही राहिला नसता. म्हणून मी स्वरचित लिहिलेली एक गीत प्रणाली आहे तुमच्यासमोर सादर करण्याचा मोह मला काही ते आवडता येत नाहीये. बुडता बुडता तरताना गंध पाहिला मी, बुडता बुडता तरताना गंध पाहिला मी, आणि काय सांगू तुला गड्या रे, राम पाहिला मी, घनश्याम पाहिला मी, राम पाहिला मी, घनश्याम पाहिला मी, राम पाहिला रे, राम पाहिला रे, राम पाहिला रे. ज्ञानोबाच्या अभंगातून, ज्ञानोबाच्या अभंगातून रेड्यावरती तो वदताना, रेड्यावरती तो वदताना, तुकोबाच्या गाथेमधून भवसागर तो तरताना. एक गाव पाहिला मी, एक गाव पाहिला मी, काय सांगू तुला नड्या रे, राम पाहिला मी, घनश्याम पाहिला मी, राम पाहिला मी, घनश्याम पाहिला मी. राम पाहिला रे, राम पाहिला रे, राम पाहिला रे, राम पाहिला रे. जिजाऊच्या मांडीवरती लुक लुक डोळे मिटताना, जिजाऊच्या मांडीवरती लुक लुक डोळे मिटताना, शिवनेरीच्या पुढच्यावरती हल हल महादेव म्हणताना, हल हल महादेव म्हणताना. एक बाळ पाहिला मी, एक बाळ पाहिला मी, काय सांगू तुला गड्या रे, राम पाहिला मी, घनश्याम पाहिला मी, राम पाहिला मी, राम पाहिला रे, राम पाहिला रे, राम पाहिला रे, राम पाहिला रे, राम पाहिला रे. तर असं त्या प्रभू श्री रामचंद्राचं स्वरूप मला त्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसतं. आणि म्हणूनच मी प्रभू श्री रामचंद्राची आराधना करताना मला शिवराई ही तितकेच महत्वाचे वाटतं. आणि म्हणूनच आजचा जो चयन केलेला अभंग होता त्या दुसऱ्या चरणामध्ये प्रभू श्री रामचंद्राची उपासना करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी वेळोवेळी ओव्या गातोय असं तुकोबराय म्हणतात. राम वेळ वेळा आम्ही गाऊ रे, 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 राम वेळ वेळा
झाले राम काय येऊने आम्हासी धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हैशी राम वेळू वेळा आम्ही गाऊवी दळिता कांडिता जीविता स्वप्नीचे हे दुःख स्वप्नी हे दुःख मुनीन देखो डोळा नामाच्या गजरे भय सुटले कैका तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी हे जाणे पुंत राम वेळोवेळा आम्ही गाऊ दलिता कांडिता जीविता हे बाई ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचं गुणगान केलं तसं त्यांचा पुत्र असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं गुणगान होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा पुढे जाऊन विलक्षण काम या संभाजी महाराजांनी केलेलं आहे. ज्यावेळी आळंदी देहूमधून आपल्यासारख्या वारकऱ्यांची आषाढी कार्तिकेची वारी निघायची पंढरपूरला, त्या दिंडीवरती हे परकीय आक्रमक यायचे आणि तिथल्या धारकऱ्यांना आणि आपल्या आया बहिणींची कत्तल करायचे. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज त्यांचे कर्दन काळ म्हणून उभे राहायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश याची प्रचिती त्यांना करून द्यायचे. हे सांगताना समर्थांनी खूप समर्पक पद्धतीने संभाजी महाराजांना सांगितलेलं आहे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे, हे लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
आजची झालेली सेवा त्या प्रभू श्रीरामचंद्राचा दास हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी मला शांतपणे ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सगळ्यांचा ऋण आहे. आणि माझे धर्मबंधू गणेश हरिभक्तपरायण गणेश दादा इथे उपस्थित नाही आहेत. त्यांनी इथे मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी त्यांचे खरंच आभार मानतो. अगदी तद्वतच मंडळाने मला इथे उभे राहण्यासाठी जे सामर्थ्य उपलब्ध करून दिलं. आणि त्याचबरोबर आमचे राजेश महाराज हरिभक्तपरायण त्यांचाही मी खरंच ऋणी आहे. कारण चुका होत असतात. मी घडतोय अजून. मातीचा गोळा घडत असताना प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळे आयाम देत असतात. तर त्यांच्या सानिध्यात राहून त्या सगळ्या मंडळींच्या सानिध्यात राहून मी शिकतोय. आणि असंच प्रत्येक वेळी मला नवीन नवीन गोष्टी शिकता याव्या आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळावा एवढीच प्रार्थना त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आजची सेवा त्या भगवंताला समर्पित करतो. राम ज्ञानेश्वर